चला नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट. कालपासून लाडक्या बहिणीच्या खात्याचं वितरण सुरू झालेलं आहे. 1500 रुपये लाडक्या बहिणीला वितरण झालेलं आहे. तुम्हाला काल पैसे आले नसतील तर आज पैसे जमा झालेले आहेत. आज सुद्धा लाखो महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे. परंतु सरकारने तुम्हाला मार्च एप्रिल मे नाही तर फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा केलेले आहे. मग एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळू शकतात, अशी महत्त्वाची अपडेट आहे. आता सध्या ज्याला तुमच्या खात्यात 1500 रुपये आले का चेक करायचं आहे. ज्या महिलांना पैसे आले नसेल काळजी करू नका. उद्याच्याला तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. आज 6 वाजेपर्यंत ज्या महिला राहिल्या असतील त्या पैसे चेक करा आलेत का. काही महिलांना मेसेज न येता डायरेक्ट पैसे अकाउंटवर चेक केल्यानंतर कळालं त्यांना की पैसे आलेले आहे. काल सुद्धा पैसे जमा झाले, आज सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. परंतु हे पैसे फक्त 1500 रुपये म्हणजे मार्च महिन्याचे सरकारने जमा केले. एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. येत्या 10 तारीख म्हणजे 10 दिवसांनी अजून म्हणजे साधारणतः 27, 28, 29 आणि 30 या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एप्रिल महिन्याचे पैसे 1500 रुपये येणार आहे. म्हणजे मार्च महिना आणि एप्रिल महिना असे एकत्रित 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. सध्या ज्याला तुम्हाला 1500 रुपये आलेत का मार्च महिन्याचे एक पटकन दिवशी कमेंट करा. त्यासोबत ज्या महिला होत्या, ज्या महिला नोव्हेंबरचा हप्ता नव्हता आला, डिसेंबर नाही आला, जानेवारी नाही आला, फेब्रुवारी सुद्धा नव्हता आला, परंतु त्या महिलांनी केवायसी प्रक्रिया केल्याच्या नंतर त्या महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे. परंतु त्यांना मागचे हप्ते न येता जसं तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाले तसेच त्या महिलांना सुद्धा फक्त आणि फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्या महिलांनी चेक करायचा. मग पुढचा जो एप्रिलचा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जमा होणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल कुठल्याही प्रकारे या हप्त्या संदर्भामध्ये GR आलेला नाहीये. या हप्त्या संदर्भामध्ये ट्विटरच्या माध्यमातून महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरेंनी माहिती दिलेली नाहीये. तरीही हा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित झालेला आहे आणि फक्त मार्च महिना संपलाय, एप्रिल संपलाय, मे महिना सुद्धा अर्धा एंडिंगला. मग सरकारने एक रकमी लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 देणं अपेक्षित असतानाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1500 रुपयावर सरकारने लाडक्या बहिणीची बोलवण केलेली आहे. मग अनेक महिलांचा प्रश्न आहे, सर आता फक्त 1500 जमा झालेले आहेत, 4500 येणार होते, मग पैसे बाकीचे कधी येणार आहेत. तर या महिन्याच्या एंडिंगला म्हणजे 27, 28, 29 आणि 30 मे पर्यंत तुम्हाला पुन्हा एप्रिलचे पैसे येणार अशी आताची माहिती मिळते. महिला बाल कल्याण मंत्री त्यांनी 1500 रुपये दिल्यामुळे शक्यतो सध्याच्याला त्या संदर्भात माहिती दिलेली नाहीये. परंतु आता ट्विटरच्या माध्यमातून या महिन्याच्या एंडिंगला ती माहिती देऊ शकतात. नवीन GR सुद्धा तुमचा त्या संदर्भात येऊ शकतो. सध्याच्याला फक्त महिलांना समाधान मानणं गरजेचं आहे, कारण 1500 रुपये जमा केलेले आहे, त्यांच्याकडे कुठलाही दुसरा पर्याय नाहीये. ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्यांनी चेक करायचं, कारण आत्ताच अनेक महिलांनी स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. त्यांच्या खात्यात पैशाचं वितरण हे 1500 रुपये झालेलं आहे. आणि अनेक महिलांचा प्रश्न असा आहे की योजना सरकारने गरीब महिलांसाठी काढलेल्या असताना सरकार पैसे वेळेवर देत नाही. 2-3 महिने होत आलेत आणि फक्त 1500 रुपये दिलेले आहे. मग पुढचे सुद्धा सरकारने आम्हाला एक रकमी पैसे द्यावा. तर लक्षात ठेवा, पुन्हा तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगला 1500 रुपये मिळतील. ही केवायसी असतील, ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्याचे सुद्धा तुम्हाला 4 ते 5 कारण सांगितलेले आहेत. ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, 4 व्हीलर आहे, इन्कम टॅक्स भरताय किंवा त्यांच्या घरातील कोणीतरी सदस्य सरकारी नोकरी लागलेला आहे. परंतु असं कुठल्या महिलांच्या बाबतीत असं काही नसताना अनेक महिला आहेत ज्या महिलांना पैसे जमा झालेले नाही. मग त्याचं कारण काय सरकारने दिलेलं नाहीये. 181 जो काही हेल्पलाईन नंबर आहे, अनेक महिला संपर्क करतायत. त्या नंबरवर कुठल्याही प्रकारे व्यवस्थित किंवा जी समाधानकारक माहिती पाहिजे ती माहिती मिळत नाहीये. एक तो नंबरच खूप एंगेज असतो. त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे जे राहिल्यात ज्यांना पैसे अपेक्षित आहे, ज्या महिला कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत नाहीये, त्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, कुठल्याही लाडक्या बहिणीच्या निकषात संपूर्ण बसतायत तरी त्या महिलांना अजून पैसे आले नाहीये. तर लवकरात लवकर सरकारने सुद्धा ते जाहीर करावं की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही पैशाचं वितरण कशा प्रकारे केलेलं आहे, कोणत्या महिला अपात्र केलेल्या आहे, सगळी माहिती द्यावं. आणि काळजी करू नका महिलांनो, तुम्हाला जानेवारी हप्ता आला असेल, फेब्रुवारी आले असेल तर मार्च महिन्याचा सुद्धा आलेला आहे. काल आलाय, काल नसेल आले तर आज तुमच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे. आज 6 वाजेपर्यंत पैसे येतील. ज्या महिलांना आज पैसे नसतील आले त्या महिलांना उद्याच्याला पैसे येतील, तुम्ही चेक करा. किंवा आता ज्या महिला असतील ज्यांनी केवायसीची मुदत संपलेली आहे तर त्या संदर्भात सुद्धा जी काय बैठक आहे एक सकारात्मक झालेली आहे.
मुदतवाढ सुद्धा आता लाडक्या बहिणीला दिली जाणार आहे। सध्याच्या घडीला 1,77,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणीला काल हप्ते जमा झालेले आहेत, आज हप्ते जमा झालेले आहेत आणि उद्याच्याला हप्ते जमा होणार आहे। उद्याच्याला सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात एकंदरीत हे जे काही वितरण आहे 15 तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा ताईंनो, काळजी करू नका। तुमच्या शेजारच्या महिलांना आले असतील, एखाद्या ताईला आले असतील, कारण मला आज सकाळपासून खूप कॉल आहेत की सर पैसे आलेत, आमच्या गावात पैसे आलेत, शेजारच्या ताईला पैसे आले पण मला पैसे का बरं आले नाहीये। तर हे थोडंसं विस्कळीत प्रकारे वितरण झालेलं आहे। मागच्या वेळेस जर तुम्ही पाहिलं असेल तर साधारणतः 1-2 दिवसामध्ये सगळ्या महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालंय, परंतु हा जो हप्ता आहे अनेक महिलांना पैसे आलेले नाहीयेत, त्या महिला संभ्रमामध्ये आहे। आम्हाला अपात्र सरकारने केलेलं आहे का, कधीपर्यंत पैशाचं वितरण आमच्या खात्यात होणार आहे? तर ताईंनो अजिबात काळजी करू नका, तुम्हाला पैसे येतील नाही, येणारच आहे। फक्त आज 6 वाजेपर्यंत वाट बघा। ज्या महिलांना काल आलेले होते, काल ज्यांना नव्हते आले त्यांना आज आले, ज्या महिलांना आज आले नसतील त्यांना उद्या येतील। हे वितरण तुमचं 15-16 तारखेपर्यंत कंटिन्यू चालू राहणार आहे। हा व्हिडिओ पाहतायत, अनेक जण लाईक करत नाहीत, लाईक करा। तुमच्या सर्व महिला आहेत, अनेक चिंतित महिला आहेत की पैसे का बरं आले नाहीयेत, किती पैसे येणार आहेत, तर त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। बघा, काल आज उद्या परवा हे सगळे पैसे 1500 येणार आहेत आणि पूर्ण परत एक 10 दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे। साधारणतः 27 मे, 28 मे, 29 आणि 30 मे पर्यंत पुन्हा 1500 तुम्हाला एप्रिल महिन्याचे जमा होणार आहे। त्यामुळे सध्याच्याला एक कमेंट करायची आहे की आता तुमच्या खात्यात किती पैशाचं वितरण झालेलं आहे, 1500 रुपये आलेत का? काही महिलांना मागचे बॅकलॉग हप्ते आहेत ते सुद्धा जमा झालेले आहेत का? तर 1500 सध्याच्या माहितीनुसार आणि ज्या महिलांनी स्क्रीनशॉट पाठवले त्यानुसार फक्त आणि फक्त त्या महिलांना तुम्हाला सुद्धा 1500 रुपये जमा झाले का, त्याची एक कमेंट पटकन दिशी करून द्या। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। अनेक महिला आहेत ज्या महिला वाट बघतायत तुमच्या पैशाची कधीपर्यंत जमा होणार आहेत, त्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या। काही प्रश्न असतील तुमचे तर ते कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी